जळगाव जिल्ह्यातही अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सध्या शेतीच्या कामासाठी डिझेल लागतंय आणि त्यामुळे डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांची पंपावर मोठी गर्दी होतीये। तर इंधन टंचाईला आता नागरिकांना सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे वाहन चालकांचा संताप पाहायला मिळतोय। जळगावमधली ही दृश्य आहेत। पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, मात्र पेट्रोल मिळत नाहीये आणि त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे अनेक पेट्रोल पंप हे बंद पडल्याचं पाहायला मिळतं। तर काही पेट्रोल पंपांवरती मोठ्या प्रमाणात रांगा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे प्रशासनाचा दावा आहे की कुठल्याही प्रकारचा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, मात्र दुसरीकडे अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काही वेळातच हे पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे बंद पडत असल्याचं चित्र आहे। जळगाव शहरातल्या पंचमुखी हनुमान परिसरातल्या आपण पेट्रोल पंपावरती आहोत। या ठिकाणी देखील डिझेल शिल्लक नाही अशा प्रकारचा फलक या ठिकाणी लावलेला आहे। अनेक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, कारण ग्रामीण भागामध्ये डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे। शेती जमीन तयार करण्याच्या या हंगामामध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेत जमीन कशी तयार करावी असा शेतकऱ्यांच्या पुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रशासन मात्र पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा करते। नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा देखील प्रशासनाने केला आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।